नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 अखेर उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवत 17,70,00,000 रुपयांचा ढोबळ नफा आणि 9,06,00,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवलाय। विशेष म्हणजे बँकेनं 0% नेट NPA राखत आर्थिक शिस्त आणि सक्षम व्यवस्थापनाचं उदाहरण घालून दिलंय, अशी माहिती अध्यक्ष निवृत्ती रिंगळे यांनी दिली आहे। बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्यानं उंचावत असून ठेवी, कर्जे आणि एकूण व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे। कर्जवाटप 803.29 कोटींवर पोहोचलं असून एकूण व्यवसाय 1,369.27 कोटींवर गेलाय। यामुळे ग्राहकांचा बँकेवरील विश्वास अधिकच दृढ झाल्याचं स्पष्ट होतं। स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी बँकेनं आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत डिजिटल बँकिंग सुविधांमध्ये मोठी भर घातली आहे। UPI, IMPS, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, भारत बिल पेमेंट, ई-स्टेटमेंट आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दररोज सुमारे 25,000 डिजिटल व्यवहार होत असून ग्राहकांना त्याचा मोठा प्रतिसाद मिळतोय। लवकरच बँकेचा स्वतंत्र IFSC कोड कार्यान्वित होणार असून RTGS, NEFT सेवा अधिक गतिमान करण्याचा मानस आहे। आगामी वर्षात किमान 25% व्यवसाय वाढीचं उद्दिष्ट ठेवून विविध कर्ज व ठेव योजना राबवण्यात येणार आहेत। तसंच ग्रामीण भागात बिझनेस कॉरस्पॉन्डंट व फॅसिलिटेटर सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे। अनेक शासकीय योजनांद्वारे ग्राहकांना कर्ज सहाय्य व अनुदानाचा लाभ देण्यावर बँक भर देत आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी डोअर स्टेप बँकिंग, महिला बचत गटांसाठी कर्ज सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षिततेवरील मार्गदर्शन यासारख्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीही जपली जाते। ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाजाच्या वेळेत वाढ करण्यात आली असून काही शाखा सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आल्या आहेत। सध्या 31 शाखांद्वारे सेवा देणारी ही बँक 7ही दिवस बँक सुविधा उपलब्ध करून देते। यावेळी ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष कमल आढाव, जनसंपर्क संचालक नितीन खोले, तसंच संचालक रंजना बोराडे, मनोहर कोरडे, विलास पेखळे, रामदास सादाफुले, राम गायकवाड, प्रकाश घुगे, योगेश नागरे, सुनील आडके, वसंता रिंगळे, अशोक चोरडिया, दिनकर आढाव, कार्यकारी मुख्य अधिकारी राजेंद्र सोनार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते। 31 मार्च 26 अखेर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला 17,70,00,000चा ढोबळ नफा झालेला आहे। त्याचप्रमाणे सगळ्या तरतुदी जाऊन या ठिकाणी 9,06,00,000चा निव्वळ नफा झालेला आहे। बँकेच्या ज्या ठेवी आहे त्यामध्ये पूर्वी 688,92,00,000च्या होत्या, त्या 31/3/26 ला 803,29,00,000च्या ठेवी झालेल्या आहे। एकूण 114,34,00,000ची वाढ ठेवीमध्ये बँकेचे झालेली आहे। कर्ज बँकेचे 4.38.69 कोटी होते, त्यामध्ये वाढ होऊन 31/3/26 ला 565,89,00,000 झालेले आहे आणि त्याच्यामध्ये वाढ 127,29,00,000ची आहे। बँकेचा एकूण जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 241,66,00,000ची वाढ झालेली आहे। कर्मचाऱ्यांची मेहनत, संचालक मंडळाचं नियोजन यामुळे बँकेची दिवसागणिक प्रगती होत आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं नावलौकिक आहे आणि अनेक व्यावसायिकांना या ठिकाणी कर्ज पुरवठ्याचं काम नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून होत आहे। बँकेला स्वतःचा IFS कोड करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे आणि या एप्रिल अखेरपर्यंत स्वतःचा IFS कोड ट्रान्झॅक्शन आपल्याला सुरू करायचं आहे, जेणेकरून ग्राहकांना रिअल टाइम ट्रान्झॅक्शन त्याचं त्या ठिकाणी होणार आहे। पूर्वी बँकेमार्फत ते होत होतं, परंतु आता रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी बँकेला स्वतःचा कोड या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आणखी एक नवीन बाब म्हणजे या ठिकाणी बिझनेस कॉरस्पॉन्डन्स आणि बिझनेस फॅसिलिटर या सुविधा बँक सुरू करत आहे, जेणेकरून ज्या काही ग्रामीण भागामध्ये बँक पोहोचली पाहिजे त्या दृष्टीने हे बिझनेस कॉरस्पॉन्डन्स
बँक नेमणार आहे त्या ठिकाणी बँकेचा प्रतिनिधी त्या गावातला असेल किंवा जे काही 10-5 गावं असतील आजूबाजूचे त्या ठिकाणी तो नेमला जाईल आणि त्याच्या मार्फत बँकेचे व्यवहार केले जातील. लोकांना घरपर्यंत सुविधा या ठिकाणी देण्याचं काम आपल्या बँकेच्या मार्फत या ठिकाणी सुरू या वर्षापासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानची जी काही सबसिडी घरासाठी मिळती ते इतर बँकेमध्ये पूर्वी होती, परंतु आपल्या बँकेत नव्हती. त्यालाही परवानगी आपल्याला मिळालेली आहे आणि इथून पुढे जे काही कोणी घर घेतील त्याला सबसिडी जी केंद्र शासनाची आहे ती आपल्या बँकेत मार्फत देखील मिळणार आहेत. स्वतःचा QR कोड आल्यामुळे या ठिकाणी जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते बँकेचे रिअल टाइम होणार आहे. UPI सुविधेद्वारे दैनंदिन दररोज 1 लाखापर्यंतचा व्यवहार करता येणार आहे. फोन पे, गुगल पे, ATM, भीम ॲप, व्हॉट्सअप इत्यादी जे डिजिटल चॅनल आहे ते 24/7 असं चालू असतं. त्यामध्ये बँकेचे जवळजवळ दररोज 25,000 ट्रान्झॅक्शन हे होत असतात. कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ग्राहकांना या ठिकाणी बँकेची सेवा मिळावी यासाठी जवळजवळ 1 तासांनी बँकेचा टायमिंग आम्ही वाढवला आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत व्यवहार आपल्याला बँकेत करता येणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार रविवारी सुट्टी असते, त्यामुळे आम्ही काही शाखा त्या दिवशी सुरू ठेवतो. त्यामध्ये देवळाली कॅम्प शाखा, त्याचप्रमाणे जेल रोड, सायकाडा रोड या शाखा आम्ही शनिवारी रविवारी देखील चालू ठेवलेल्या आहेत. कारण एखाद्या ग्राहकाला अर्जंट जर पैशाची गरज वाटली, बँक त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पण इतर शाखामध्ये जाऊन तो व्यवहार करू शकतो. अशा पद्धतीचं सर्व सुविधा ग्राहकांना देण्याच्या दृष्टीने आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube या सोशल मीडियाचा वापर आपण सुरू केलेला आहे. चांगल्या प्रकारे जाहिराती आपण या ठिकाणी बँकेच्या करतो आहोत. त्यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर जिल्ह्यातील जे प्रेक्षणीय स्थळ आहेत त्याची जाहिरात बँकेच्या माध्यमातून, तसंच सिटीलिंक बस ज्या आहेत त्याच्यावरही बँकेची जाहिरात आपण केलेली आहे. रेडिओच्या माध्यमातून बँकेच्या जाहिराती आपण सर्व चॅनलवर करतो आहोत. ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एखाद्याला बँकेत येता आलं नाही तरी घरपोच सेवा देण्याचं काम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आपण करतोय. शालेय जे विद्यार्थी आहे किंवा जो काही सुरक्षेच्या बाबतीचा जो विषय आहे त्याच्यासाठी शालेय विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी सेमिनारच्या माध्यमातून आपण त्यांना सगळी माहिती देत असतो. अशा पद्धतीचे सर्व उपक्रम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही सगळं देण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.